नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे शेळी, मेंढी, गाय, म्हैस किंवा कुक्कुटपालन सुरू करण्याचा विचार आहे का? तर यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी विविध योजनांमध्ये मोठे अनुदान मिळत आहे आणि हे अनुदान आपल्याला मिळण्यासाठी कुठे अर्ज करायला हवा, कसा अर्ज करायला हवा, कोणत्या योजनेत किती लाभ मिळतो, हेच आज आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. शेळी मेंढी पालन योजना, कुक्कुटपालन योजना अशा वेगवेगळ्या योजना यामध्ये आहे. तर सर्वात आधी आपण पाहूया शेळी मेंढी पालन योजनाची. यामध्ये 10 शेळ्या आणि मेंढ्या आणि एक बोकड किंवा नर मेंढा असा युनिट दिला जातो. सामान्य प्रवर्गासाठी 50% पर्यंत अनुदान, 50% अनुदान, तर अनुसूचित जाती जमातींसाठी 75% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. म्हणजेच शेळी मेंढी पालनातून उत्पन्न सुरू करण्याची जर आपली इच्छा असेल, अशा शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय योग्य आणि चांगली योजना आहे. यानंतर कुक्कुटपालन. सपोज जर आपल्याला कुक्कुटपालन करायचं असेल तर त्यासाठी 100 दिवसाची पिल्ले देण्याच्या योजनेमध्ये 50% अनुदान दिले जाते. तसेच 25+3 पुल्लेट योजनेतही 50% अनुदान उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया महा BMS प्रणालीद्वारे केली जाते. जर आपल्याला गाय आणि म्हैस पालन करायचं असेल त्यासाठी ही योजना आहे. दूध व्यवसाय करणाऱ्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे बघितलं जातं आणि त्यासाठी अगदी छान ही योजना आहे. 2 दुधाळ गायी किंवा 2 म्हशींच्या युनिटसाठी शासनाकडून लाभाची तरतूद आहे आणि काही वर्गांसाठी 75% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे. किती? तर 75% पर्यंत अनुदान उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती आहे. मोठा पशुपालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या, कुक्कुटपालन व्यवसाय किंवा पशुखाद्यांचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजेच NLM योजनेसाठी ही योजना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण या योजनेमध्ये पात्र प्रकल्पांसाठी 50% भांडवली अनुदान मिळू शकते. उदाहरणार्थ, ग्रामीण कुक्कुटपालनासाठी कमाल 25 लाख रुपये, तर शेळी मेंढी पालनासाठी कमाल 50 लाखापर्यंत अनुदानाची तरतूद आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की यासाठी अर्ज कुठे करायचा? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर अर्ज कुठे करायचा, कसा करायचा? तर महाराष्ट्रातील पशुसंवर्धन, गोसेवा आणि शेळी मेंढी विकासाशी संबंधित योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी महा BMS प्रणालीचा वापर केला जातो. अधिकृत महा BMS पोर्टलवर योजना, कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेची माहिती पाहता येते. NLM योजनेसाठी स्वतंत्र ऑनलाईन प्रक्रिया देखील येथे उपलब्ध आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, फक्त योजना आहे म्हणून लगेच अर्ज करू नका. तुमची पात्रता, तुमचा प्रवर्ग, उपलब्ध बजेट आणि सध्याची अर्जाची तारीख आधी तपासा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात सध्या कोणत्या पशुसंवर्धन योजनेचे अर्ज सुरू आहेत, किती अनुदान मिळणार आहे आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती जर हवी असेल तर कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, याच्यातून तुम्हाला योग्य माहिती भेटत असेल, तुमच्या कामाचा व्हिडिओ वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. आणि तुम्हाला मी देत असलेली माहिती योग्य आणि चांगली वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक तर कराच, परंतु कमेंट करायलाही विसरू नका आणि याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांना तसेच गरजू लोकांनाही तो शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील सरकारी योजना व शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.